नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की CSC VLE एक CSC कसं आहे, कस्टमरचे ITR भरून किती पैसे कमवू शकतो, किती पैसे त्यांना मिळतात त्याच्या मागे. तर आपण चला आज ITR भरून बघणार आहोत की कस्टमरचे ITR आपण कसे भरू शकतो. तर आपण पहिला CSC ला जाऊन आपले लॉगिन ID पासवर्ड टाकून आपली जे CSC ID लॉगिन करून घ्यायची आहे. तर CSC लॉगिन ID झाल्यावर हा तुम्हाला इंटरफेस येईल. इथं तुम्हाला दिसेल की हा पॉपअप येईल. या पॉपअप मध्ये तुम्हाला दिसेल क्लिक फाईल ITR. याच्यावर क्लिक केल्यानंतर तर असं डॅशबोर्ड येईल याच्यावरती. तर याच्यावरती तुमची इथे डिटेल इथे येणार आहे की तुमचं CSC ID, CSC नेम, ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर, या सगळ्या गोष्टी येतील. इथं तुम्हाला बेसिक डिटेल तुमचे भरायचे आहेत. बेसिक डिटेल इथं क्लायंटचे बेसिक डिटेल द्यायचं, जसं की पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, त्याची डेट ऑफ बर्थ जे असेल ते, फादर नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम, तुमचं तुम्ही VLE युजर तुम्ही स्वतः भरतात ते त्याच्यामध्ये आपण बघा, ते दिसणं कळणार. इथं पासवर्ड तुमचा एक जनरेट करून घ्यायचा आहे. इथं कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कस्टमरचा ईमेल ID टाकायचा आहे, पिनकोड टाकून ॲड्रेस टाकायचा आहे. इथून पुढे ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला बघा इथं अकाउंट डिटेल विचारत आहे. तर इथे कस्टमरचे अकाउंट डिटेल टाकायचे आहेत. कस्टमरचा पहिला IFSC कोड इथं, त्याचे जे अकाउंट आहे, सेव्हिंग असेल, करंट अकाउंट, कुठलेही अकाउंट असेल तर त्याचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथं अकाउंट सिलेक्ट करायचं आहे कोणतं आहे ते, सेव्हिंग आहे, करंट आहे, कॅश कॅश क्रेडिट आहे, ओव्हरड्राफ्ट लिमिट आहे, नॉन रेसिडेन्स आहे, कॅपिटल गेन अकाउंट आहे, ऑदर आहे, कुठला आहे ते टाकून तुम्हाला मेन बँक अकाउंट इथे लिंक करायचं आहे. लिंक केल्यानंतर तुम्ही कुठल्या वर्षाचं तुम्हाला भरायचं आहे ITR ते इथं सिलेक्ट करायचं आहे. 21-22चा भरायचा आहे, 22-23चा भरायचा आहे, का 23-24चा भरायचा आहे. हे जे आहेत माझ्या मित्रांनो, हे जे पुढील फायनान्शियल इयर आहेत, आणि हे म्हणजे फायनान्शियल इयर 21-22 म्हणजे असेसमेंट इयर 21-22-23 असतं. त्याप्रमाणे फायनान्शियल इयर 22-23 म्हणजे असेसमेंट इयर 23-24 असतं. आणि जे आता लेटेस्ट आहे ते फायनान्शियल इयर 23-24 जे आता संपलेलं आहे त्याचं असेसमेंट इयर 24-25 असणार. ती डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला इथं इन्कम तुमचं टाकायचं, तुमचं इन्कम आहे नाही, सॅलरी इन्कम आहे की नाही आहे. तर तुम्ही काय करता ते मला इथं सिलेक्ट करायचं आहे. जर सॅलरी इन्कम असेल तिथं येस करायचं, तुमची काय असेल ते इथं सॅलरी टाकायची, इथं फॉर्म 16 अटॅच करायचं आहे. जर इथं नसेल तर नाही म्हणून करा. इथं बिझनेस असेल तर बिझनेसला हा करा. तुम्ही किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न आहे ते इथं तुम्ही टाका. 20 लाखाच्या आत आहे, 20 लाखाच्या वरती आहे ते टाका, किंवा बाहेरून कुठला दुसरा इन्कम येत असेल तुम्हाला तर तुम्ही टाकून द्या. ते झाल्यानंतर तुमचं इन्कम 2.5 लाखाच्या वरती आहे का 2.5 लाखाच्या खाली आहे ते तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला एक रिमार्क येईल, तुम्हाला इथं रिमार्क टाकायचं आहे. रिमार्कमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल काय ITR बद्दल थोडी माहिती भरायची आहे, तुम्ही भरू शकता. किंवा थोडं इथं काय लिहिलेलं आहे, मेंटेन एनी डिरेक्शन इन्स्ट्रक्शन वुल बी लाईक टू बी टेकन केअर विल फायलिंग दिस ITR. म्हणजे तुम्हाला त्याच्यात काय कुठे वाटेल असेल किंवा तुम्हाला याच्या हे नसेल तर इथं टाकायचं. दुसरं झालं तर डॉक्युमेंट अवेलेबल, पॅन कार्ड, LIC फॉर्म, फॉर्म 16. तुम्हाला ते कस्टमरचा फॉर्म 16 अपलोड करा किंवा पॅन कार्ड करा. त्याच्या थ्रू इन्कम टॅक्स यांना डिटेल भेटून जाईल का. ते झाल्यानंतर तुम्हाला बघा इथे ॲक्सेप्ट करून सबमिट करायचं. हे झालं इंडिव्हिज्युअल पण तुम्ही हे करू शकता. म्हणजे CSC ना याच्यामध्ये इन्कम किती भेटणार बघा. तर तुम्हाला इथून कस्टमरचे पैसे 400 रुपये भरायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 128 रुपये कमिशन मिळेल, जे खूप भरपूर आहे. 128 रुपये म्हणजे बघा की मित्रांनो किती झाले कमिशन. नाही म्हटलं तरी 20-21-25% कमिशन झालं. तुम्हाला हा फॉर्म भरून सबमिट करायचा. तुम्ही आधी काही भरलेले असतील 40% कमिशन तुम्हाला भेटतं मित्रांनो बघा CSC थ्रू. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही आधी जर ITR भरले असतील किंवा ITR चेक करायचे असतील तर तुम्ही इथून डॅशबोर्डवरती जाऊन ते पण चेक करू शकता. जसं की तुम्ही आधी काय ITR भरले असेल, कुठल्या वर्षाला भरले असतील तुम्ही चेक करू शकता. आता हे आपण नवीन पोर्टल काढलेलं त्यामुळे इथे नाही येत काय. नाही तर तुम्ही GSTचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते इथं तुम्हाला दिसून जाईल. किंवा डॅशबोर्डवरती वरती एक अजून एक ऑप्शन येतो नंतर मित्रांनो. मित्रांनो हे पाठीमागे गेलं होतं एक मित्रांनो.
तर इथे तुम्हाला अजून एक ऑप्शन येतो ITR व्हेरीफायचा, चेक ITR स्टेटस. जर तुम्ही ITR जर भरलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते व्हेरीफाय झालेलं आहे नाही झालेलं आहे किंवा अजून प्रोसेसमध्ये आहे काय, किती प्रोसेसमध्ये हे तुम्ही इथं चेक करू शकता. आता फेल ITR आहे, तुम्ही आता फाईल ITR केल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे, याच्यामध्ये काही नाही आहे त्यामुळे दिसत नाही आहे. त्याच्यामध्ये राईस तिकीट पण तुम्ही इथून रेज करू शकता, काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला भरताना अडचण येत असतील काय येत असतील तर तुम्ही हे पण करू शकता इथून. दुसरं तुम्ही इथून डाउनलोड हे करू शकता, डाउनलोड गायडन्स आहेत ते तुमच्या, जसं की तुम्हाला काय बेनिफिट काय इन्कम ITR रिटर्न VCSE सिम्पल प्रोसिजर आहे ती गाईड बेनिफिट आहे ITR फिलिंगचा, जे काही डिटेल असतील तुम्हाला लॉग इन CSE पोर्टल फाईल फिल फॉर्म सबमिट फॉर्म एवढंच तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये 800 रुपये 128 रुपये कमिशन भेटणार आहे मित्रांनो. तर म्हणजे विचार करा किती 40% कमिशन तुम्हाला भेटते एक ITR फॉर्म केल्यानंतर. मग तुम्हाला काहीच जास्त करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला जे काही डिटेल दिलेले त्यांनी तेवढंच तुम्हाला तिथं फिल करायचे आहेत. तर याच्यामध्ये अजून काय एक नवीन आहे का तुम्हाला चेक करू आपण. तर ही प्रोसेस दिलेली आहे मित्रांनो, तुम्ही कसं व्हेरीफाय करू शकता. नंतर ITR व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्हाला इथं ऑल ITR मध्ये व्हेरीफाय म्हणून ऑप्शन असेल तर व्हेरीफाय करून येतं करता येतं सगळं. म्हणजे बाहेर तुम्हाला कुठे हे करायची गरज नाही आहे. TDS रिटर्न तुम्ही करू शकता इकडून, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ते झाल्यानंतर अजून तुम्हाला इथे इथे 40% कमिशन वगैरे आहे, ते सगळं तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे आता. तर मित्रांनो बघा, हे तुम्ही बसले बसले कुठे न जाता तुम्हाला याच्यामध्ये 128 रुपये कमिशन भेटणार आहेत. आणि काय करायचं नाही, फक्त तुम्हाला कस्टमरची डिटेल घ्यायची आहेत, पॅन कार्ड आधार कार्ड नंबर, त्यांचे पूर्ण नाव ॲड्रेस आणि जे काही इन्कम आहे त्यांचे इन्कम प्रूफ ऑफ ITR आहे. जर ITR नसतील किंवा काय इन्कम करत असेल तर किती इन्कम आहे त्याचं ते क्लिक करून त्याच्यावरती तुम्हाला ते घ्यायचं. इथे इन्कमला केलं तर इथे 20 लाखाच्या वरती असेल तेच तुम्हाला तिथं टाकायचं आहे. फक्त पॅन कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे, अपलोड करून फक्त सबमिट करायचं. सबमिट केलं तर मित्रांनो तुम्हाला 128 रुपयाचे मला कमिशन भेटणार आहे, जे भरपूर आहे त्याच्याप्रमाणे. त्यामुळे मित्रांनो हे बघा, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? जर चांगला वाटलेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चांगला व्हिडिओ वाटला असेल तर बरं, आणि जर तुम्हाला चांगला वाटलेला असेल तर आपल्या मित्रांकडे पण हा व्हिडिओ पाठवून द्या, त्यांना पण त्याची माहिती होईल, त्यांना पण त्याची मदत होईल. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.